नमस्कार. शेळीपालन बिझनेस सेटअपच्या 8व्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपलं एक मॉड्यूल संपलेलं आहे, की ज्याच्यामध्ये आपण शेळीपालनाचं बिझनेसचं प्लॅनिंग कसं करायचं हे समजून घेतलं. कारण सुरुवातीच्या काळात पहिल्यांदा प्लॅनिंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे. प्लॅनिंग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता एकदा प्लॅनिंग संपलं, की त्याच्यानंतर पुढची स्टेज किंवा पुढची फेज येते ती म्हणजे काय? तर बिझनेस सुरू केल्यानंतर लागणारा जो मेंटेनन्स आहे किंवा मेंटेनन्सच्या ज्या गोष्टी आहेत, मेंटेनन्स म्हणजे तो फक्त पैशाच्या बाबतीत नसेल, तर तो सर्व असेल तर प्राण्यांच्या व्यवस्थापनाच्या बाबतीतलाही मेंटेनन्स असतो. तर तो मेंटेनन्स कसं करणं, प्राण्यांना मेंटेन कसं करणं हेही शिकणं गरजेचं आहे. तर तो पार्ट आपण आजपासून सुरू करणार आहोत, की प्राण्यांचा मेंटेनन्स किंवा बिझनेसचा ह्या मेंटेनन्स कसा करायचा आहे. तर त्याच्यामधलाच आजचा जो इम्पोर्टंट विषय आहे, की ज्याच्यामध्ये लोकांना बरेचसे प्रश्न असतात, बरचसं कन्फ्युजन असतं. ते संपूर्ण कन्फ्युजन तुमचं या विषयाबद्दलचं कव्हर होणार आहे. ते म्हणजे आजचा विषय आहे तो शेळीपालनातली शेळ्या ज्या आहेत, त्यांची प्रजनन संस्थेची सायकल कशी असते किंवा शेळ्यांची सायकल कशी असते, ते आपण समजून घेणार आहोत. तर थोडक्यात आजचा विषय जो आहे तो शेळीचं कालचक्र. म्हणजे ह्या शेळीचं कालचक्र किंवा प्रजनन संस्था जी आहे शेळीची, तिची सायकल कशा पद्धतीनं वर्क होते. ते हे सर्व आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर थोडासा लहान व्हिडिओ असेल, पण खूप इम्पोर्टंट माहिती आहे याच्यामध्ये. व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही पहा. तुम्हाला संपूर्ण विषय डिटेलमध्ये समजून येईल. तर आपला आजचा व्हिडिओचा अजेंडा असा आहे, की शेळीपालनाचा माजकाळ किंवा शेळ्यांचा जो माजकाळ जो असतो, तो ओळखणं गरजेचं आहे. ती पहिली स्टेज, की शेळी हिटवर कधी येते किंवा तिचा माजकाळ म्हणजे काय असतो? हिटवर येणं म्हणजे नक्की काय असतं? ते तुम्हाला आपण पहिल्यांदा समजून सांगणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे बोकड सोडायचा आहे कधी? बोकडाचं क्रॉसिंग करताना काय पद्धत आपण अवलंबायची? क्रॉसिंग कसं होतं? हे सगळं समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे शेळीचा गाभण काळ. नक्की प्रेग्नन्सीचा काळ किती असतो शेळीचा, हे आपण ह्या मुद्द्यामध्ये समजून घेणार आहोत. प्रेग्नन्सीची फेज काय असते समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर शेळीची प्रसूती. शेळीची डिलिव्हरी जी आहे, ती प्रोसेस थोडक्यात समजून सांगणार आहे. आपण ह्याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ घेणारच आहोत. पण एक इन शॉर्टमध्ये प्रसूतीचा हा विषय प्रजनन संस्थेबरोबर घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलही आपण थोडीफार इथे माहिती सांगणार आहोत. तर आपण वेळ न घालवता डायरेक्टली पहिल्या मुद्द्याला सुरुवात करूया, की तो म्हणजे शेळीचा माजकाळ. तर मित्रांनो, शेळी हिटवर येणे म्हणजे काय असतं, ते थोडंसं समजून घेऊया. शेळी हिटवर येणे म्हणजे मित्रांनो, ते पहिलं लक्षण आहे, की शेळी आता वयामध्ये आलेली आहे, की ती प्रजनन करण्यासाठी तयार होत आहे. तयार झाले असं नाही मित्रांनो, तयार होत आहे. तर पहिल्या वेळेस जेव्हा शेळी जेव्हा प्रेग्नंट म्हणजे सॉरी हिटवर जेव्हा येत असते, तर त्याच म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा ज्यावेळेस शेळी हिटवर येत असते, त्यावेळेस ती काही लक्षणं दाखवत असते. ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा शेळी हिटवर मित्रांनो कधी येते? ह्या व्हिडिओमध्ये पाहत असाल, की ती शेळी हिटवर आलेली आहे, म्हणून ती बोकडाच्या जवळ जाऊन सारखी थांबते. तर पहिल्यांदा शेळी अशी हिटवर कधी येते? आयुष्यात पहिल्यांदा शेळी 7व्या ते 8व्या महिन्यापासून हिटवर यायला सुरुवात करते. म्हणजे बऱ्याचशा जातींमध्ये हा काळ लांबवला जातो, उशिराही येतो. पण ह्याला बरीच कारणं आहेत, ती आपण पाहूच. पण सुरुवातीला जेव्हा काही जातींमध्ये म्हणजे उस्मानाबादी जात असेल किंवा आपली गावठी जात असेल, याच्यामध्ये 7व्या-8व्या महिन्याच्या पाटी ज्या आहेत, त्याही हिटवर येतात. तर त्याच्यानंतर शेळी ही एकदा हिटवर आल्यानंतर तो किती दिवसानंतर परत हिटवर येते? समजून चला आज शेळी हिटवर आली. 1 तारखेला शेळी हिटवर आली. तर त्याच्यानंतर मित्रांनो 21 ते 22 तारखेला शेळी हिटवर येऊ शकते. म्हणजे मधला 21 दिवसांचा काळ जातो आणि त्याच्यानंतर परत शेळी 21 दिवसानंतर परत हिटवर येते. रेग्युलरली ह्या शेळ्यांचं किंवा ह्या प्राण्यांचं मेटिंग होत नसतं. एक पर्टिक्युलर काळ असतो. त्या काळातच शेळी हिटवर येते आणि त्यावेळेसच आपण बोकड शेळीला सोडू शकतो. तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं, तर थोडक्यात ती शेळी हिटवर आलेली आहे. ती लक्षणं दाखवते. बोकडाच्या जवळ जाते. तर त्याचप्रमाणे हा जो मास्काळ आहे तो किती वेळापर्यंत राहतो? म्हणजे हिटवर आली म्हणजे काय ती 1 तासासाठी येते का? का 2 तासासाठी येते? तर थोडक्यात ती शेळी जी आहे, ती 30 ते 36 तासापर्यंत त्या मोडमध्ये राहते. ती हिटवर आलेली असते. म्हणजे काय तर आपल्याकडे अवधी किती आहे? तर 30 ते 36 तासापर्यंतचा आपल्याकडे अवधी आहे. त्या काळामध्ये आपण शेळीला बोकड दाखवू शकतो. बोकडाकडून त्या शेळीचं थोडक्यात इन्सेमिनेशन करून घेऊ शकतो. एवढा काळ आपल्याकडे आहे. म्हणजे बराचसा काळ आहे थोडक्यात. तर त्याच्यानंतर म्हणजे हिटवर नक्की येते म्हणजे नक्की काय होतं ते सांगणारच आहे मी. पण कोणत्या घटकांवर हिटवर येणं म्हणजे अवलंबून आहे. तर मित्रांनो ही शेळी हिटवर येण्यासाठी 3 घटक महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे काय? वातावरण. तुमचं वातावरण त्या प्राण्याला सुटेबल आहे का? बऱ्याच वेळा काय होतं आपण बाहेर राज्यातील शेळ्या आणतो. पंजाबवरी असतील किंवा राजस्थानमधील प्राणी असतील. तर ते प्राणी आपल्या वातावरणामध्ये त्या शेळ्या लवकर हिटवर येतच नाही. कारण का? तर त्यांचं वातावरण त्यांना सुटेबल असतं त्या राज्यातील.
त्या राज्यातील वातावरणात त्या टायमिंगवर हिटवर येणार आहेत. मग आपल्याकडे आल्यानंतर वातावरणाशी मिळतं-जुळतं घ्यायला त्यांना थोडासा वेळ लागतो. त्यामुळे लोकं बरेच वेळा चर्चा करतात, की वातावरण सूट होत नाही प्राण्यांना, तर हे असतं. आजारी पडतील न पडतील ती वेगळी गोष्ट आहे. पण त्यांच्या शरीरातील हार्मोनल चेंजेस जे आहेत, ते होण्यासाठी वातावरण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा काही शेळ्या आहेत त्यांना हीट लागते. हीट लागते म्हणजे उन्हाचे दिवस जसे सुरू होतात, तसे उन्हाचे दिवस सुरू झाल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये, त्यांच्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात. हॉर्मोन्स रिलीज होतात आणि त्यावेळेस तो प्राणी आहे तो हीटवर यायला लागतो. त्यामुळे वातावरण हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे त्या प्राण्याचं शरीर तयार झालेलं आहे का व्यवस्थित? त्यासाठी त्याला खुराक व्यवस्थित मिळतोय का? खुराक हा महत्त्वाचा मुद्दा आहे तोही. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे मिनरल. तर मिनरलची पावडर, मिनरल मिक्सचरची पावडर ती तुम्ही खुराकामध्ये वापरताय का? मिनरलची कमतरता जर असेल मित्रांनो, तर प्राणी हिटवर येणार नाही. ती गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी मिनरलची पावडर सांगितली आपण, त्याचबरोबर मिनरलचे ब्लॉकही तुम्हाला सांगितलेले एक फीडिंगच्या व्हिडिओमध्ये. तर ते दोन्ही घटक जे आहेत ते प्राण्याच्या बॉडीमध्ये भरले पाहिजेत व्यवस्थित. तर ह्या घटकांवरही शेळीचा हिटवर येणे हा प्रकार अवलंबून असतो. त्याच्यानंतर मग शेळी पहिल्यांदा हिटवर आली. समजून चला, की बाबा 7व्या-8व्या महिन्यात हिटवर आली, तर तिला फिट करावी का? तर मित्रांनो, हा बराच वेळा लोकांनी मला प्रश्न विचारलेला आहे. याचं सोपं उत्तर सांगतो. शेळी कधी हिटवर आली जरी, तरी तुम्ही 2 क्रायटेरिया चेक करायचे. 2 मापदंडांमध्ये ती बसते का? ती स्केलमध्ये ते आपल्या बसते का? ती स्केल कोणती? तर पहिली गोष्ट चेक करायची, की ह्या शेळीचं वय किती आहे? जर ती शेळी 15 महिनेच पूर्ण झाले असतील, तर तिला फिट करून टाका. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे 15 महिने झाल्यानंतर आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे त्या शेळीचं वजन पण चेक करायचं आहे आपल्याला. ती 25 किलोपर्यंत वजनापर्यंत गेलेली आहे का? आता 2 मधलं तुम्ही बोलला हो ती 25 किलोपर्यंत गेली नाही, पण 15 महिने झालेत, फिट करून टाका. काही प्रॉब्लेम नाही. पण जर ती 15 किलोपर्यंत गेली नाही, 15 महिन्यापर्यंत गेली नाही, 25 किलोपर्यंत गेली, तरीसुद्धा फिट करा. काय प्रॉब्लेम नाही. या 2 मधला एक जो क्रायटेरिया मिळाला, तरी बिनधास्त फिट करून टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. मग त्यावेळेस ती शेळी हिटवर आलेली पाहिजे. हिटवर आली असेल ती फिट करून टाकू शकता तिला तुम्ही. ह्या 2 गोष्टी. परत सांगतो 15 महिने तरी झाली पाहिजे शेळीला किंवा तिचं वजन 25 किलोपर्यंत तरी गेलं पाहिजे. जर दोन्ही क्रायटेरियाची वाट पाहिली तरी उत्तमच आहे. सगळ्यात चांगलं आहे. प्राणी तयार झालेला असतो. कारण कसं असतं मित्रांनो, लहानपणी किंवा 7व्या-8व्या महिन्यात जर तुम्ही शेळीची पाट पाट वगैरे असेल ती तिला फिट केलं तर प्रॉब्लेम असा होतो, की जी करडं तयार होतात पोटामध्ये, गर्भामध्ये ती खूप लहान तयार होतात. कारण ती शेळी तयार झालेली नसते. ती शरीर त्या लेव्हलवर तयार झालेलं नसतं. त्यामुळे पहिल्या वेताची करडे जी मिळतील तुम्हाला, ती खूप मनगटा एवढी छोटी-छोटी करडं मिळतील, की ज्याची पुढे भविष्यात एवढी चांगली वाढ पण होणार नाही. शेळीला दुधाचं प्रमाण पण कमी राहतं. ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आम्ही लोकांना सजेस्ट करत असतो, की 15 मिनिट तरी थांबा तुम्ही शेळी फिट करण्यासाठी. पण लोकं गडबड करतात, अवधी नसतो त्यांच्याकडे, पेशन्स नसतात आणि पटकन फिट करतात आणि नंतर मग परत ती करडे एवढी-एवढीशी मिळतात त्यांना आणि ते करण्याची वाढ योग्य पण होत नाही. त्याच्यामुळे थोडा काळ पाहणं, वाट पाहणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट झाली शेळी हिटवर येणे. हा प्रकार जो होता, तो समजून आला असेल तुम्हाला. तर त्याच्यानंतर शेळी हिटवर येणे म्हणजे नक्की कोणती लक्षणं दाखवतं? लक्षणं कोणती आहेत? ती थोडीशी आपण ह्या मुद्द्यामध्ये समजून घेऊया. तुम्ही पहिल्यांदा पहा, की तुमचा बोकड जो मित्रांनो आहे ना, पहिली गोष्ट तुम्हाला समजणार आहे, तो म्हणजे तुमचा बोकड जो आहे, तो जरा अस्वस्थ झालेला असतो. समजून चला, की तुम्ही सकाळी शेडवर आलाय आणि शेडवर आल्यावर तुम्ही पाहिलं, की तुमचा बोकड जो आहे, तो फक्त आवाज करत असतो, ओरडत असतो थोडासा, इकडे-तिकडे फिरत असतो, अशी जीभ बाहेर काढत असतो, युरिनेट जास्त करत असतो, म्हणजे लघवी जास्त करत असतो, की जेणेकरून त्या शेळीला आकर्षित करण्यासाठी तो लघवी करत असतो. त्यामुळे हा प्रकार तुम्हाला दिसणार तुमच्या शेडवर. तो बोकड पाहिलं तरी तो जर तन-तन करत असेल, सारखा जरा अस्वस्थ झाला असेल, तर तुम्हाला त्याच्यावरून समजतं, की अ, श जो शेळी कोणतीतरी हिटवर आलेली आहे. मग त्यावेळेस काय होतं, ती शेळी आहे ना, ती बोकडाला शोधायचा प्रयत्न करत असते. इकडे-तिकडे फिरत असते. शेळी अस्वस्थ झालेली असते. त्याचबरोबर ती शेळी तुमची आहे, ती दुसरी शेळी आजूबाजूची असेल, तर त्या शेळीच्या अंगावर म्हणजे चढण्याचा प्रयत्न करते. तर ते प्रकार होऊ शकतात. तर हे दिसतं तुम्हाला. ही लक्षणं आहेत बेसिक. तुमचा बोकड अस्वस्थ झालेला असेल, ती शेळी अस्वस्थ झालेली असेल, ती बोकडाला शोधण्याचा प्रयत्न करेल. एखादी शेळी आजूबाजूला असेल, तर तिच्यावर चढण्याचा प्रयत्न करेल. ही लक्षणं दाखवत असते. ती शेपटी शेळी आहे ती हलवत असते. त्याचबरोबर दुसरा अजून एक पुढचा प्रकार आहे. तो म्हणजे काय लक्षणं दाखवते? तर शेळीच्या तुम्ही योनी मार्गातून जर पाहिलं, तर तिकडे असा व्हाईट प्रकारचा म्हणजे एक चिकट स्राव जो आहे, तो बाहेर येत असताना दिसत असतो. तर ते लक्षण आहे, की तिची योनी आहे ती ओली होत असते. त्याच्यावरून आपल्याला समजतं, की शेपटी हलवते शेळी. त्याचबरोबर असा व्हाईट प्रकार जो आहे तो स्राव आहे तो बाहेर येतोय. तर त्याच्यावरून एक शेळी हिटवर आली हे आपण गृहीत धरू शकतो. तर शेळीचं त्याचबरोबर त्या काळामध्ये खाण्यावर पण अजिबात लक्ष नसतं. शेळी चारा वगैरे खाणार नाहीये. चाऱ्यावर तिचं लक्ष नसतं. हे एक लक्षण आहे. ते बेसिक लक्षणं तुम्हाला समजली असतील. ती ही लक्षणं शेळी दाखवते.
आता ही लक्षणं किती वेळ दाखवणारी शेळी? तर तुम्हाला सांगितलं 30 ते 36 तास. एकदा हिटवर आली की 30 ते 36 तासापर्यंत ही लक्षणं तुम्हाला दिसतील. पण एकदा का जर शेळी तुम्ही फिट केली, तर ही लक्षणं तुम्हाला हळू कमी व्हायला लागतील. त्यामुळे 30 ते 36 तास ही लक्षणं चालू राहणार आहेत, जोपर्यंत तुम्ही शेळी फिट करत नाही तोपर्यंत. त्यामुळे ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज घेऊ शकता. तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा, शेडवर तुम्ही सकाळी जाल किंवा तुम्ही फार्मवर फिरताय. शेळीची एखादी शेळी जर शेपटी हलवत असेल, चारा खात नसेल, इकडे-तिकडे फिरत असेल, दुसऱ्या शेळीवर चढण्याचा प्रयत्न करत असेल, तुमचा बोकड पण अस्वस्थ झालाय, तर त्याच्यावरून तुम्ही समजू शकता, की शेळी हिटवर आलेली आहे. कारण बऱ्याच वेळा लोकांना ते कळतच नाही, की हिटवर आलेली आहे का नाही. त्यामुळे हा सुरुवातीच्या काळात काही जी नवीन लोकं असतात, त्यांना हा प्रश्न खूप असतो, की अहो ते ओळखायचं कसं काय? शेळी हिटवर आली ती. तर ते असं ओळखायचं. ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला फोटो पण दाखवलेत, असा प्रकार होतो. तो पहा, हा बोकड जो तुम्ही पाहताय, हा फोटोमध्ये पहा तुम्ही. हा जो बोकड आहे, आता बोकड ओळखला असेल तुम्ही. त्या बोकडाच्या जवळ ती शेळी जाऊन उभी राहते. तर त्याच्यावरून आपण समजू शकतो, की ती पण शेळी बोकडाला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत असते. बोकडही लघवी करून अट्रॅक्ट करायचा, त्या वासामुळे अट्रॅक्ट करायचा शेळीला प्रयत्न करत असतो. तर ह्या गोष्टी बेसिक आहेत. ह्या हिटवर येण्याची लक्षणं आहेत. तर त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा काय, बाबा एवढं सगळं झालं, पण तरीसुद्धा आम्हाला कळत नाही शेळी हिटवर आलेली. पण दुसरा प्रकार अजून एक काय आहे त्याला, तर अजून एक प्रकार आहे मित्रांनो. तो कोणता? तर तुमच्याकडे एखादा बोकड असेल, तो खच्ची बोकड असेल. आता खच्ची बोकड म्हणजे काय ते थोडंसं पहिल्यांदा समजून सांगतो. असा बोकड, की जो शेळी प्रेग्नंट करण्यास सक्षम नसतो. ती शेळी त्याच्यामुळे गाभण राहू शकत नाही, जरी क्रॉसिंग झालं तरी. असं का? तर त्या बोकडाचं जे आहे ते खच्चीकरण केलेलं असतं. म्हणजे त्याचे टेस्टिकल्स आहेत ते निकामी केलेले असतात. निकामी म्हणजे बरेच प्रकार आहेत त्याला कॅस्ट्रेशन करायचे. तर ते कॅस्ट्रेटेड केलेला बोकड जो आहे तो पुढे शेळी प्रेग्नंट करू शकत नाही. तर तो बोकड आहे तो आपण आपल्या ह्या शेळ्यांच्या कप्प्यामध्ये सोडू शकतो. एकदा खच्ची म्हणजे थोडक्यात हा पहा तुम्ही बोकड जो आपला आहे तो उस्मानाबादी जातीचा आहे. बऱ्याच लोकांना ती शेळी पण वाटेल. पण हा बोकडच आहे. तर तो बोकड जो आहे तो ॲक्टिव्ह जास्त नसतो. शांत असतो, सुंब पडलेला असतो, इकडे-तिकडे फिरत असतो, खात असतो. पण तो शेळी फिट करू शकत नाही. त्याच्या अंगावर बघा तुम्ही बघा अशी ॲक्टिव्ह दिसणार नाही. त्याच्या अंगावर चकाकी वाटेल तुम्हाला शेळीसारखी. पण तो ॲक्टिव्ह दिसणार नाही. फीडिंग चांगलं असेल तर चकाकी राहतेच त्याच्या अंगावर. पण बोकड सुद्धा ॲक्टिव्ह दिसणार नाही तुम्हाला. जसं बाकीचे बोकड ॲक्टिव्ह असतात तसा. तर तो बोकड जो आहे, असा बोकड तुम्ही तुमच्या शेळ्यांच्या कप्प्यामध्ये सोडू शकता, की तो बोकड जो आहे, तो शेळी हिटवर आली, की तो बरोबर त्या शेळीच्या मागे लागतो, फिरून शोधून काढतो त्या शेळीला किंवा हा बोकड असा आहे, तो सकाळी तुम्ही त्या शेळ्यांच्या कप्प्यामधून फिरून आणू शकता. तर तो बोकडही तुमचा शेळीला बरोबर जी शेळी हिटवर आलेली आहे, तिला शोधून काढतो. तो खच्ची बोकड पण ठेवा. तुम्ही तुमचा चांगला बोकड जर तिकडे फिरवायला लागला शेळ्यांमध्ये, तर तो बोकड तुम्हाला हाताला सापडणार नाही. तो शेळीच्या पाठीमागच लागायला लागेल. तर लहान बोकड असेल, तर तुमचा शेळी आहे तो बोकड शोधून काढेल. मग त्या शेळीला आणि त्या बोकडाला एका कप्प्यामध्ये पण तुम्ही सोडू शकता. त्या गोष्टी आपण पुढे पाहणारच आहोत. पण एखादा खच्चीकरण केलेला बोकड जो आहे, तो तुम्ही शेळ्यांच्या कप्प्यामध्ये फिरून आणा. तो बोकड बरोबर शेळी शोधून काढेल. आता तो बोकड फक्त आपल्याला कशासाठी वापरायचा आहे, तर शेळी शोधून काढण्यासाठी आणि त्याच्या त्याच्यानंतर काय करायचं, तर त्या शेळीला ज्या बोकडाकडून फीड करायची, त्या बोकडाच्या कप्प्यात फक्त सोडायची. जे तुम्हाला माहिती सांगितली तीच मी तिथे लिहिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही शक्य झालं तर मित्रांनो नोट डाउन करून घ्या हे मुद्दे. त्यामुळे काय तुमच्याकडून विसरून जाणार नाहीत, लक्षात राहतील. तर त्यामुळे हे मुद्दे जर तुम्ही लिहून ठेवले तर बरं पडेल तुम्हाला. त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा, जर चला आता शेळी हिटवर आली, आपण ओळखलंय, एखाद्या खच्ची बोकडावरून ओळखलं किंवा ह्या लक्षणांवरून ओळखलं आपल्याला, की शेळी ही हिटवर आलेली आहे. आता आपण काय करायचं पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे त्यांचं इन्सेमिनेशन, त्यांचं क्रॉसिंग, मेटिंग झालं पाहिजे. तर त्यासाठी काय करायचे, त्या शेळीच्या कप्प्यामध्ये बोकड सोडायचा नाही, तर शेळीला बोकडाच्या कप्प्यामध्ये सोडायचे. कारण जर तुम्ही शेळ्यांच्या कप्प्यामध्ये जर बोकडाला सोडलं, तर तो नुसता बाकीच्या शेळ्यांना पण त्रास द्यायला लागेल आणि तो फिरेल, सगळीकडे फिरेल. नुसता उड्या मारत बसेल इकडे-तिकडे आणि ते बाकीच्या प्राण्यांनाही त्याचा त्रास होईल. त्याच्यामुळे आम्ही सांगतो काय, तर बोकडाला आहे तो सेपरेट कप्पा पाहिजे पहिली गोष्ट तर. तुम्हाला त्या शेड व्यवस्थापनाच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय मी, की बोकडाला सेपरेट कप्पा पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच फार्मवर जातो. पण असा बोकडाला सेपरेट कप्पाच नसतो त्यांच्याकडे. असे फार्म फिरलेत वाईट वाटतं मी अशा फार्मवर पाहतो. कारण त्यांच्याकडे प्रकार काय घडतो थोडंसं समजून घ्या. थोडासा ही महत्त्वाची गोष्ट सांगतोय मी. प्लीज लक्ष द्या. आपण बऱ्याच फार्मवर जातो. तुम्ही तिकडे पाहालही, तुमच्या फार्मवर ही गोष्ट होऊन देऊ नका. मी जेव्हा बाकीच्या फार्मवर जातो तेव्हा काय होतं, हा पैदाशीचा बोकड जो आहे तो शेळ्यांच्याच कप्प्यामध्ये सोडलेला असतो. तो ते त्यांच्या कप्प्यामध्ये फिरतही असतो. त्या शेळ्यांच्या कप्प्यामध्ये लहान पाटीही असतात, लहान पुढे मोठ्या शेळ्याही असतात. त्या प्रेग्नंट शेळ्या पण तिथेच असतात. अशा वेळेस काय होतं मित्रांनो, तो बोकड जो आहे तो एखाद्या शेळीला धडक मारू शकतो प्रेग्नंट शेळीला. जर अशा
शेळी एखादी हिटवर आली असेल तर त्या रागामध्ये तू धडकही मारू शकतो. त्यामुळे प्रेग्नंट शेळीचं अबॉर्शन होऊ शकतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, एखादी लहान पाट आहे 7व्या-8व्या महिन्यातली, जी आपल्याला फिट करायची नाही. ती जरी एखादी पाट हिटवर आली, तर तो बोकड आहे तो त्या पाटीलाही फिट करेल. नकळत तुम्हाला माहीत पण नसणार की कधी फिट झाली. मी असे लोकं पाहिलेले आहेत, की त्यांना माहीत पण नसतं की शेळी कधी फिट झाली आणि तिची डिलिव्हरी व्हायला आली तेव्हा तरी त्यांना कळत नसतं, की अरे डिलिव्हरी झाल्यावर कळतं, की अरे बापरे! ही शेळी कधी फिट झाली, हिला तर फिट करायचं नव्हतं. त्यासाठी आपल्याला पैदाशीचा बोकड आहे तो सेपरेट कप्प्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. जर सेपरेट कप्प्यामध्ये ठेवला नाही, तर तोच त्या बोकडाचं खाण्यात कधी लक्षच लागत नाही, त्याची तब्येत उतरत जाते. त्यामुळे हा पैदाशीचा बोकड सेपरेट कप्प्यामध्ये ठेवा. हा मॅनेजमेंटच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. तर परत आपल्या मुद्द्याकडे येऊया. तर बोकड सोडणे म्हणजे काय? तर ह्यावेळेस जो तुमचा बोकड आहे तुम्हाला सांगितलं, की तो अशा पद्धतीची लक्षणं दाखवायला लागतो, की तो काय करतो युरिनेट करायला लागतो. सोडायला लागतो, जास्त लघवी करायला लागतो. जीभ बाहेर काढून शेळीला आकर्षित करायचा प्रयत्न करत असतो, ओरडत असतो थोडाफार. ही लक्षणं तुम्हाला जाणवतील. त्याच्यानंतर अस्वस्थ झालेला असतो मुळात हा. त्यानंतर सकाळी शेळी हिटवर जर आली असेल, तर तुम्हाला काय करायचे? दुपारी किंवा सायंकाळी, संध्याकाळी त्या शेळीला बोकडाच्या कप्प्यामध्ये सोडायचे. म्हणजे समजून चला, की सकाळी-सकाळी शेळी हिटवर आली. सकाळी तुम्ही शेडमध्ये आलाय. एक 8 वाजता 7 वाजता आपण सांगितलंय तुम्हाला शेळी फार्मवर तुम्ही येता बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. टाईम टेबलमध्ये आपण ह्या गोष्टी पाहिल्यात. त्यासाठीच टाईम टेबल महत्त्वाचं असतं मित्रांनो. त्यामुळे तुमच्या नजरेतून ह्या गोष्टी सुटत नाहीत. तर सकाळी तुम्ही शेडवर आला. एखादी शेळी तुम्हाला जाणवली की हिटवर आलेली आहे. त्या शेळीला लगेच बोकडाच्या कप्प्यात सोडू नका. थांबा तुम्ही, वाट पहा त्याची. कारण ती शेळी आहे जी आहे ती परिपक्व होणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही काय सांगतो, आज हिटवर आली ना, तर थोडासा थांबा. कारण 30 ते 36 तासापर्यंतचा वेळ तुमच्याकडे आहे. तिला थोडंसं परिपक्व होऊ द्या आणि त्याच्यानंतर सकाळी हिटवर आली, तर तिला दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही त्या शेळीला बोकडाच्या कप्प्यामध्ये सोडून द्या. 2 वेळा शेळीला बोकडाकडून फिट करून घ्या. त्याचबरोबर म्हणजे एकदा रेतन जर झालं ना, समजून चाला, की एकदा सकाळी जर रेतन झालंय तुमचं शेळीचं, तर परत त्या बोकडाच्या कप्प्यामध्ये तुम्ही तिला सोडू शकता आणि पुन्हा एकदा फिट करून घेऊ शकता. मग त्याचं उदाहरण जर तुम्हाला एखादं थोडक्यात सांगायचं म्हटलं मित्रांनो, मग आता समजून घ्या. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, की त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल, की मी जे काय बोललोय ते. दिवस पहिला आहे, समजून चाला. दिवस पहिला आहे, सकाळी 8 वाजता तुम्हाला शेळीनं लक्षणं दाखवली, की हिटवर आली, तुम्हाला ओळखलं तुम्ही. काय झालं तिच्या योनीमधून व्हाईट प्रकारचा स्राव आहे तो सोडायला लागली. बोकड्या शोधायला लागली. दुसऱ्या शेळीवरती उड्या मारायला लागली. शेपटी वगैरे हलवायला लागली. खाण्यामध्ये तिचं लक्ष नाहीये. तुम्हाला समजलं, ही शेळी हिटवर आलेली आहे. आता तुम्ही काय करायचे? त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता. किती वाजता? संध्याकाळी 5 वाजता तुम्ही त्या शेळीला बोकडाच्या कप्प्यामध्ये सोडा. ठीक आहे. बोकडाच्या कप्प्यामध्ये सोडला. पहिल्या वेळेस त्यांचं रेतन होईल. पहिल्या वेळेस ती शेळी फिट केली जाईल बोकडाकडून. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता काय करायचं तुम्हाला? सकाळी दुसऱ्या दिवशी 8 वाजता, सकाळी शेळीला बोकडाच्या परत कप्प्यामध्ये सोडायचे आणि परत दुसऱ्या दिवशी परत तिचं रेतन होऊन द्यायचे. म्हणजे एक शेळी तुम्ही 2 वेळा फिट केली, चान्सेस वाढतात. जर पहिल्या वेळेस फिट झाली नसेल, तर दुसऱ्या वेळेस ती व्यवस्थित फिट होऊ शकते. त्यामुळे 2 वेळा आपला बोकड आहे, फिट करून घेऊ शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट करायची. मग तुम्ही आता जे सांगितलं तुम्हाला ते परत प्रॅक्टिकली पहा, की समजून आता ही शेळी आपली हिटवर आलेली आहे. ही सकाळी हिटवर आलेली आहे, तर आपण तिला संध्याकाळी 5 वाजता बोकडाच्या कप्प्यात सोडली. थोडीशी ती बोकडाला इकडे-तिकडे फिरवते, कारण ती जरा अंदाज घेत असते बोकडाचा आणि त्याच्यानंतर बोकड आहे तो ट्राय करत असतो तिला फिट करण्यासाठी, पण ती कुठेतरी कोपऱ्यात जाऊन उभी राहील. बोकडाला सापडणार नाही. बोकड अंदाज घेतो तिचाही 2-3 वेळा ट्राय करतो. थोड्या वेळानंतर बऱ्याच वेळा काय होतं शेळी जरा अस्वस्थ असते बऱ्याच वेळा. त्यामुळे त्या बोकडाकडून ती फिट पण होणार नसते. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, मध्ये इंटरफेअर करावं लागतं. आपण एखाद्या त्या शेळीला पकडू शकतो असं हाताने वगैरे. बोकड मागून चाल करून तिला बरोबर फिट करू शकतो. ती फिट झालेली आहे बघा. आता, आता फिट झालेली आहे. पहिल्या वेळेस ती फिट झाली नव्हती. थोडा वेळ त्या शेळीला बोकडाच्या कप्प्यात ठेवा तुम्ही किंवा जर ते करायचं नसेल तर तुम्ही सेपरेट तिच्या कप्प्यामध्ये नेऊन सोडलं तरी चालू शकतं. त्यामुळे काही अडचण नाहीये. तर बऱ्याच वेळा काय होतं लोकांनाही फिट झाले का नाही ते समजत नाही. त्यामुळे ते व्यवस्थित लक्ष दिलं तर समजून शकतं की आपल्याला ही शेळी फिट झालेली आहे. कारण 1-2 वेळा ट्राय केल्यामुळे बोकडाने फिट झाली नाही शेळी. ती तुम्हाला शेळीचाही आवाज येतो, शेळी आवाज करते फिट झाल्यावर. त्यामुळे त्याच्यावरून ओळखू शकता तुम्ही की शेळी फिट झालेली आहे. त्याचबरोबर मग आता ही शेळी फिट झाली. आता ही शेळी गाभण राहिली का नाही हे कसं ओळखायचं? हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि लोकांचं ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. ठीक आहे बाबा, शेळी हिटवर आली. आम्ही तिला क्रॉस पण केलं बोकडाकडून, फिट पण झाली. आम्हाला असं वाटतंय, पण ती नक्की गाभण आहे का हे माहीत नाही. तर गाभण आहे हे कसं ओळखायचं? आता ह्याचे 100% म्हणजे तुम्ही सांगू शकता का गाभण आहे का नाही? तेही सांगू शकता. त्याचेही प्रकार आहेत.
आपण सर्व इथं डिस्कस करणार आहोत ह्या मुद्द्यामध्ये. तर गाभण शेळीची मित्रांनो लक्षणं काय आहेत? तर तुम्हाला जो आता साईडला व्हिडिओ दिसतोय, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येईल, की ही शेळी जी आहे ती गाभण आहे. असं का बोलतोय? त्याच्यामध्ये ती लक्षणं आढळत आहेत का? मी जी लक्षणं सांगतोय ती फक्त आता तुम्ही नोटीस करा. ठीक आहे. गाभण राहिलेली शेळी जी आहे ती पहिली गोष्ट म्हणजे 21 दिवसानंतर परत हिटवर येत नाही. एकदा जर शेळी आज 1 तारखेला जर गाभण झालेली ती पुढच्या 20-25 दिवसामध्ये हिटवर येणार नाहीये परत. परत ती हिटवर येणार नाही. जर हिटवर आली नाही तर त्याचा अर्थ काय? ती शेळी ती प्रेग्नंट आहे. ठीक आहे. हे पहिलं लक्षण. ही पहिली गोष्ट म्हणजे ह्या पहिल्या अ, आपला जो क्रायटेरिया एलिजिबल झाला, टिक मार्क केला, आपण चला ही शेळी गाभण याचा एक अंदाज बांधलाय प्राथमिकदृष्ट्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, तिच्या सकाळी तिच्या पोटाचे माप घ्यावे. म्हणजे तुम्ही थोड्या दिवसांनी हळू-हळू तिच्या सकाळी-सकाळी ना त्या शेळीच्या पोटाचं माप घ्या मेजर टेपने. तुम्हाला त्याच्यावरून कळून येईल. ह्या दोन्ही शेळ्या प्रेग्नंट आहेत मित्रांनो. तर दोन्ही शेळ्यांचं तुम्ही जरी माप घेतलं ह्या, तरी तुम्हाला ह्यांचं पोट जे आहे ते पहिल्या महिन्यापासून हळू पुढे वाढलेलं दिसेल. चाऱ्यामुळे नाही. चाऱ्यामुळे जर वाढलं असेल तर ते सकाळी मोकळं झालेलं असेल. त्यामुळे सकाळी माप घ्यायचं. रोज म्हणजे तुम्ही 15 दिवसातून एकदा माप घ्या. तुम्हाला त्याच्यावर अंदाज कळेल आणि ते माप लिहून ठेवा. किती इंचानं पोट हळू वाढते. तर 3 महिन्याची शेळी जर प्रेग्नंट असेल ना, तर तिचं पोट जे आहे ते 1 ते 2 इंचानं वाढलेलं असतं मित्रांनो. तर त्यासाठी काय करायचं? तिचं माप घ्यायचं. ही दुसरी गोष्ट आहे. त्या पोटाच्या माप जर घेतलं तर तिसऱ्या महिन्यात 1-2 इंचाने तिचं पोट वाढलेलं असेल. त्यानंतर 4थ्या महिन्यानंतर काय झालेलं असतं? शेळीच्या अंगावर जे आहे मित्रांनो, ती चकाकी आलेली असते चांगली. तर तुम्ही आता हा व्हिडिओ पहा. याच्यामध्ये तुम्हाला समजेल ह्या शेळीच्या अंगावर पहा तुम्ही चकाकी कशी आलेली आहे. मग हे अंग चांगले चकाकी तिचे फर जे आहेत ते चकाकत असतात. शाईन आलेली असते चांगली शेळीच्या केसांवर कारण हे प्रेग्नन्सीचं लक्षण आहे. हे 4थ्या महिन्यामध्ये. तिचं पोट पण 4थ्या महिन्यामध्ये मोठं दिसायला लागतं चांगलं. आता पोट पहा या शेळीचं मोठं आहे. ह्या दुसऱ्या शेळीचंही पोट तुम्ही पाहिलं तर मोठं आहे. याच्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो, की ही शेळी प्रेग्नंट आहे. आणि 4थ्या महिन्यामध्ये दुसरीच गोष्ट म्हणजे तुम्ही हात लावला ना जरी तिच्या पोटाला शेळीचा तर गर्भामध्ये हालचाल झालेली दिसते तुम्हाला गर्भाची. तर त्याच्यावरून तुम्हाला 100% कळतं, की ही शेळी प्रेग्नंट आहेच त्यावेळेस. 4थ्या महिन्यामध्ये कळतं. त्याच्यानंतर 5व्या महिन्यामध्ये काय गोष्ट होतं, 5व्या महिन्यामध्ये शेळीच्या तुम्ही कासेला हात लावला तर कास हाताला लागायला लागते. म्हणजे मोठा जर तुम्ही शेळीची पहिल्या दुसऱ्या वेताची शेळी असेल, तर तिची कास आहे ती जरा थोडी-थोडी भरायला हळू सुरुवात झालेली असते. त्यामुळे तिच्या कासेवरून एक अंदाज येतो आपल्याला, की शेळी ही प्रेग्नंट आहे. तर हे सगळी लक्षणं लक्षात घ्या मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे गाभण राहिलेली शेळी ती परत 21 दिवसांनी हिटवर येणार नाही. त्याचबरोबर तिच्या पोटाचं माप घेतलं तिसऱ्या महिन्यामध्ये 1-2 इंचानं तुम्हाला तिचं पोटाचं माप जे आहे ते वाढलेलं दिसेल. त्याच्यानंतर 4थ्या महिन्यामध्ये तिच्या अंगावर चांगली शाईन आलेली असते. त्याचबरोबर तिच्या पोटाला हात लावला तरी गर्भाची हालचाल तुम्हाला जाणवते आणि 5व्या महिन्यामध्ये तिच्या कासेला हात लावला तर कास थोडीशी तुमच्या हाताला लागते. तर त्याच्यावरून एक कास भरायला लागलेली असते. त्याच्यामुळे तुम्ही अंदाज बांधू शकता ही शेळी प्रेग्नंट तर आहेच. आता फक्त वाट पाहायची कधी डिलिव्हरी होणार आहे. तर शेळीची डिलिव्हरी मित्रांनो कधी होती? तर शेळीची डिलिव्हरी जी आहे मित्रांनो, ती 150 दिवसानंतर होती. ह्या गोष्टी आपण पुढे पाहणारच आहोत. तर त्याच्यानंतर 100% कसं ओळखू शकता? तर शेळीची सोनोग्राफी करून मित्रांनो. सोनोग्राफी हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये शेळ्यांची तुम्हाला गर्भाची हालचाल समजते. त्याच्यावरून समजू शकतं किती करडे आतमध्ये आहेत, हे समजू शकतं. थोडीशी खर्चिक बाब आहे. तर अशी मशीन तुम्हाला जर गरज असं वाटत असेल, तर तुम्ही घेऊ शकता. पण थोडीशी खर्चिक बाब आहे. जनरली हा प्रकार कोणी जास्त करून करत नाही. तर शेळीची सोनोग्राफी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मग पुढचा जो मुद्दा शेवटचा आहे, तो म्हणजे शेळीची प्रसूती. पहिला मुद्दा असा की शेळी आता हिटवर आली होती. त्याच्यानंतर काय झालं, आपण शेळीला क्रॉस केलं बोकडाकडून. आता शेळी गाभण राहिली होती. आता त्याच्यानंतर शेवटची स्टेजमध्ये आता गाभण राहिलेली शेळीची डिलिव्हरी होणार आहे. तर डिलिव्हरीची प्रोसेस थोडक्यात काय असते याच्यावर डिटेलमध्ये आपला व्हिडिओ आहे. कारण तो एक वेगळा विषय तो व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, शेळी 150 दिवसानंतर डिलिव्हरी होते. हे समजून घ्या. 150 दिवसांचा गाभण काळ असतो शेळीचा. तर 150 दिवसानंतर शेळीची डिलिव्हरी होणार आहे. त्याच्यानंतर 2 महिने त्या डिलिव्हरी झाल्यानंतर त्या 2 महिने त्या करडांना जे आहे, ते आपण त्या शेळीचं दूध पाजणं गरजेचं आहे. पुढचे 2 महिने. 2 महिने दूध पाजल्यानंतर करडांचं पोट भरून दूध पिऊन चांगलं वजन वाढ झालेली असते सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये. पण ह्या मधल्या काळामध्ये शेळी मित्रांनो परत हिटवर येते. परत हिटवर येते म्हणजे काय? किती दिवसांनी हिटवर येते? तर परत 21 दिवसानंतर वगैरे शेळी हिटवर येऊ शकते. पण आम्ही सजेस्ट करतो, की लगेच 21 दिवसानंतर शेळीला फिट करू नका. डिलिव्हरी झाल्यानंतर परत 21 दिवसांनी जरी आली, तरी फिट करून देऊ नका. कारण तिच्या शरीराची जी आहे, ती झीज झालेली आहे. ती शरीराची झीज भरून निघण्याची गरज आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 महिन्याचा वेळ देऊन नंतर मध्ये शेळी फिट करायची. 1 महिन्याचा मध्ये काळ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे एक हीट पिरियड आहे शेळीचा, तो सोडून द्यायचा आहे. आणि परत मग 42व्या दिवशी जेव्हा शेळी हिटवर येईल, त्यावेळेस आपल्याला तिला फिट करायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जर शेळी समजून चला, की 21व्या दिवशी पण हिटवर आली नाही किंवा 42व्या दिवशी जर हिटवर आली नाही, तर काय करायचं?
आता ह्याच्यावरचे औषधोपचार आहे ते पुढे जाऊन समजून घेऊच आपण नंतर. पण प्रायमरी लेव्हलवर कारण काय असतं मित्रांनो तिचं? की प्राथमिक लेव्हलवरती हिटवर येत नाही त्याचं कारण काय असतं? तर तिच्या शरीराची झीज होते. करडं कंटिन्युअसली पितायत तिला, दूध पितायत त्याच्यामुळे शरीराची झीज होते. तर ती शरीराची झीज थांबवण्यासाठी काय करायचं? तर तिच्या शेळीचं दूध आटवणं गरजेचं आहे आपल्याला. दूध आटवणं म्हणजे काय? दूध थांबवणं तिचं गरजेचं आहे. जर करडं कंटिन्युअसली प्यायला लागली, तर तिला दूध येतच राहणार आहे. मग ते थांबवायचं कसं? ते समजून घेऊया थोडंसं. तर काय करायचं पहिल्यांदा करडांना शेळीचं दूध पिणं बंद करायचं. म्हणजे करडांना तोडवून टाकायचे. आता करडानं 2 महिने दूध पिलेत बस सफिशियंट आहे सोडून द्या. बंद करून टाका. 2 महिने पण म्हणजे जर ती 2 महिने जर हिटवर येत नसेल तर तर आपण तिला दूध पिणं करण्याचं बंद करून टाकायचं. बंद करून टाकलं त्याच्यानंतर शेळीचे एक वेळ दूध आहे तुम्ही ते काढायचे. म्हणजे त्यावेळेस बंद करून टाकल्यानंतर तर लगेच थांबणार नाही. दूध तर येतच राहणार आहे. तर तुम्ही हाताने पिळून शेळीचं दूध काढून टाकायचे. ठीक आहे. आता हळू ते दूध जे आहे ते मित्रांनो ते तुम्ही 2-1 दिवसातून एकदा काढा. एक टाईम पहिल्यांदा काढत होता, आता 2 दिवसातून एकदा काढा. हळू मध्ये काढूच नका. परत त्यानंतर एखाद दिवस 3-4 दिवसातून एकदा परत काढा. परत नंतर काढलं नाही तरी चालतंय. परत 1 दिवस आहे नाही तेवढं पिळून काढा. त्याच्यानंतर शेळीचं दूध तुम्हाला जे आहे ते हळू बंद झालेलं दिसेल. दूध येणं बंद होईल. अशा पद्धतीने शेळी आटते. तिच्या अंगामध्ये झीज तिची झालेली असेल दूध पिऊन करडांकडून, तर ती भरून निघते आणि त्याच्यानंतर परत तुमची शेळी हिटवर येईल. तर ही गोष्ट प्राथमिक आहे. ही गोष्ट लोकांना समजत नाही, की लोकं बोलतात शेळी हिटवर येत नाही, हिटवर येत नाही. त्याची कारणं ही आहेत. त्या कारणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जर शेळीचं दूध आटवलं तुम्ही, करडं पिणं बंद केलं, तर शेळी ऑटोमॅटिक हिटवर यायला लागते. तर मित्रांनो अजून एक प्रकार आहे तो म्हणजे रेतन पद्धत आहे, आधुनिक पद्धत. ती म्हणजे कृत्रिम रेतन, की एक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हे तुम्ही करू शकता, की ज्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे त्या नराचं सीमन आहे ते मिळू शकतं आणि त्याच्यामुळे तुम्ही शेळी त्या पाहिजे त्या नराच्या सीमनकडून फिट करून, क्रॉसिंग करून तुम्ही पाहिजे तसं करडू मिळवू शकता. ही एक पद्धत आहे. पण बऱ्याच वेळा लोकं ही आहे ती पद्धत अवलंबत नाहीत. एक लोकं बोलतात अशा वेळेस, की वेगवेगळ्या पैदाशी आपण तयार करू शकतो आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमुळं. पण आम्ही लोकांना सांगतो, की ही थोडीशी खर्चिक बाब आहे. त्याच्यामुळे जास्त काही पडू नका. बरेच लोकं पडत पण नाहीत ह्या विषयात. कारण एक मोठ्या जनावरांच्यात ठीक आहे. गाई किंवा म्हशी तुम्हाला तो वळू पाळता येत नाही. तर कारण तो वळू पाळणं किंवा कोणी जनरली पाळत पण नाही. कारण एवढा खर्च करणं परवडत नाही. ते फक्त ब्रीडिंगसाठी म्हणून त्याला पाळणं. पण आपण शेळी पालनामध्ये बोकड तर आपला धंदाच आहे. त्यामुळे मित्रांनो बोकड पाळून शेळी फिट करणं सोपं असतं. आर्टिफिशियली पद्धतीने म्हणजे कृत्रिम पद्धतीने रेतन करण्यापेक्षा. त्यामुळे बऱ्याच वेळा ही पद्धत टाळली जाते. कारण ही थोडीशी खर्चिक पद्धत आहे. त्याचबरोबर त्याचं जे सीमन आहे ते गोठवून ठेवावं लागतं. ते फ्रीज करून ठेवावं लागतं आणि त्याचबरोबर हे जे इन्सेमिनेशन करण्याची किंवा ही प्रोसेस जी करण्यासाठी आहे, त्याचे तज्ञ लोकं आहेत, ती खूप कमी आहेत आणि त्या तज्ञ लोकांची आवश्यकता असते. त्याशिवाय आपण हे स्वतःहून करू शकत नाही. तर ही आधुनिक पद्धत ही आहे ती तुम्हाला सांगितली मी. त्याचबरोबर हा विषय तुम्हाला थोडक्यात समजलाच असेल. लोकांचे काय प्रश्न आहेत ते थोडेसे समजून घेऊया आपण. तर मित्रांनो लोकांचे बेसिक प्रश्न असतात, की शेळीची डिलिव्हरी किती दिवसानंतर होते? सांगितलं तुम्हाला 150 दिवसांचं वेत असतं शेळीचं. 5 महिने थोडक्यात. तर 5 महिन्यानंतर एकदा फिट झाली शेळी आज, की त्याच्यानंतर 5 महिन्यानंतर म्हणजे 150 दिवसांपर्यंत शेळी जी आहे ती परत डिलिव्हरीला येते. त्यानंतर शेळी हिटवर आली, गेली. बऱ्याच वेळा लोकं बोलतात समजलीच नाही. त्यासाठी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, पहिली लक्षणं चेक करा. एक रुटीन लावलं असेल ना तुमच्या शेडवर तुम्ही, तर तुमच्या नजरेतून मित्रांनो ही गोष्ट सुटणार नाही. त्यासाठी टाईम टेबल बनवणं गरजेचं आहे. म्हणून टाईम टेबलचा व्हिडिओ आधी घेतला होता आपण. तर तुमचं टाईम टेबल असेल, तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही शेळी चेक करत राहणार आहे. प्राणी चेक करत राहणार आहे. त्यात तेही जमलं नाही, तर तुम्हाला दुसरा ऑप्शन सांगितलाय. खच्ची बोकड जो आहे तो शेळ्यांच्या कप्प्यामधून सोडून घ्या, फिरवून घ्या. तर तो शेळी हिटवर आलेली शेळी ओळखून घेईल. ही गोष्ट आहे. कारण हे महत्त्वाचं आहे. शेळी हिटवर आली तर समजलं नाही, तर उपयोग होणार नाही मित्रांनो. परत 21-20 दिवसाचा आपल्याला वाट पाहावी लागते आणि एवढा काळ आपला वाया जातो. त्याचबरोबर किती वय झाल्यानंतर शेळी फिट करावी? तुम्हाला मित्रांनो सांगितलं, की पहिल्या एक 7 ते 8 महिन्यातच शेळी हिटवर येते. पण आपल्याला 15 महिने किंवा 25 किलो ह्या दोन्ही क्रायटेरियामध्ये शेळी बसेपर्यंत आपण तिला फिट करायची नाही. त्याच्यानंतर शेळी हिटवर येत नाही काय करावं? तर याची बेसिक कारणं आहेत ती तुम्हाला मी सांगितलं, की शेळीचं करडं जे आहे ते दूध पीत असतात. त्याच्यामुळे ती शेळी हिटवर येत नाही. पण असं जर नसेल, शेळी जर करडं पण दूध पिणं बंद झालेलं आहे, तरीसुद्धा ती शेळी हिटवर येत नाही. तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला? तर त्याचे काही औषध आहेत, इंजेक्शन्स आहेत. त्याचा कोर्स आपण औषधोपचारामध्ये पाहणारच आहोत. तर त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी मी डिटेलमध्ये सांगेनच. तर हे सर्व लोकांचे मित्रांनो प्रश्न होते. अजून एक आहे खूप मजेशीर प्रश्न आहे, की शेळीला किती करडे होतील हे कसं ओळखायचं? आता शेळीला किती करडे होतील हे मित्रांनो आपण तर भविष्यवाणी सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पद्धत सांगितली, की सोनोग्राफी आहे ती करू शकता. त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता.
पण कारण बरेच वेळा लोकं बोलतात, की आम्हाला माहिती आहे आमची शेळी 3 करडे देणार, 2 करडे देणार. तिच्या आकारावरून आम्हाला समजतंय. पण बऱ्याच वेळा फसगत होते. काही लोकांना तेवढी नॉलेज असतं. काही लोकांना माहीत असतं, की अरे ठीक आहे, हिला पाहून शेळीला कळतं त्यांना, की अरे एवढी होईल. पण अशी लोकं खूप कमी आहेत. पण आपण अंदाज बांधण्यापेक्षा मित्रांनो, जी मी बोलतोय, ही गोष्ट आपल्या हातात नाही. जेवढे होतील ते आपले आहे त्यांचा सांभाळ करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही लोकांना सजेस्ट करतो, की 2 करड्यांची अपेक्षा ठेवा. त्याच्यापेक्षा जास्तची नको. 1ची नको, पण 2ची ठेवा. 3 करड्यांची ठेवू नका. कारण काय होतं, करडू समजून चला 3 करडं जन्माला आली. तर शेळीचं जे दूध आहे ते 3 करड्यांमध्ये विभागलं जाईल. त्यामुळे 3 करड्यांची वजन वाढ आहे ती एक त्यातल्या 2 करडं आहे ती चांगली तयार होतात. 1 करडं आहे ते मागेच राहतं. त्यामुळे उपयोग होत नाही. त्यामुळे आम्ही लोकांना सजेस्ट करतो, की 2 करडं जन्माला येऊ द्या. दोघांना चांगलं दूध भेटू द्या आणि चांगली तब्येत वाढेल करड्यांची. त्यामुळे 2 करड्यांची अपेक्षा ठेवा आणि जर ओळखायचं असेल तुम्हाला तर ती सोनोग्राफी ही पद्धत आहे. त्या सोनोग्राफी करून तुम्ही किती करडं आहेत ते ओळखू शकता. तर त्याच्यानंतर आजची टास्क काय आहे मित्रांनो तुमची? तर हे तुम्हाला काम कंप्लीट करायचं आहे मित्रांनो. त्यावेळेस मी समजेन की तुम्हाला आजचा विषय समजलाय. कारण हे जर टास्क जर करत राहिलात तर त्याचा अर्थ आहे की तुम्हाला विषय समजतोय, व्हिडिओ समजतोय आणि तुम्हाला ह्या गोष्टीतलं आता नॉलेज तुम्हाला यायला लागले. विषयातलं नॉलेज यायला लागले. कारण हे गरजेचं आहे. तर आजची टास्क तुमची मित्रांनो ही आहे की शेळी हिटवर आल्यावर आपण बोकड कधी दाखवावं? ही पहिली गोष्ट तुम्हाला ह्याचं उत्तर तुम्हाला WhatsAppवर आपल्याला ग्रुपवर पाठवायचं आहे. तुम्हाला सर्व सांगितलंय मी. मला एवढं फक्त सांगा की शेळी हिटवर आली. आता त्याच्यानंतर बोकड किती तासानंतर दाखवायचं आहे, कधी दाखवायचं आहे? म्हणजे थोडक्यात आज जर सकाळी हिटवर आली, तर त्याच्यानंतर कोणत्या टायमिंगला दाखवायचं आहे असं तरी सांगा ॲटलीस्ट. किती तासानंतर नाही सांगितलं तरी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आहे, की कोणत्या वयात शेळी फिट करायची? आत्ता जस्ट सांगितले, याच्या आधीही सांगितलेले. ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्ही WhatsAppच्या ग्रुपवर पाठवा. मला आवडेल तुमची उत्तरं पाहायला. खूप समाधान वाटतं तुमची उत्तरं बरोबर येतात तेव्हा. आणि जरी नाही आली तरी मी तिथं रिप्लाय करेन तुम्हाला, काही हरकत नाहीये. पण ह्या दोन्ही गोष्टींची उत्तरांची तुमच्या WhatsAppच्या ग्रुपवर वाट पाहतोय मी. तर आजच्यापुरतं आपण इथेच थांबूया. पुढचा डिलिव्हरीचा विषय आहे. त्याच्यामध्ये आपण नक्की डिलिव्हरी प्रोसेस शेळीची आहे काय? ती डिटेलमध्ये समजून घेऊया. तिथेही तुम्हाला तो कॉन्फिडन्स येणार आहे. ह्याची मी खात्री देतो तुम्हाला. तर आजच्यापुरतं इथेच थांबू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचं धन्यवाद.